नमस्कार. मी प्राध्यापक नितीन जाधव. लोकशाहीची इमारत ही न्यायसंस्था, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ त्याचबरोबर पत्रकारिता या चार स्तंभावर उभी असते. त्यामुळेच पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटले आहे. मॅकॅले यांनी 1828 मध्ये कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री या निबंधात पत्रकारितेची संकल्पना मांडली. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. जसा समाज तशीच पत्रकाराची लेखणी चालते. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय समाज हा विषमतेच्या चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारित होता आणि म्हणून स्वातंत्र्यपूर्व कालखंडात जे लिखाण होत असे त्यावर सामाजिक धार्मिक बाबींचा प्रभाव असायचा. या बाबी सामाजिक विषमतेच्या देखील असायच्या. स्वातंत्र्यानंतर मात्र लोकशाहीची चौकट स्वीकारून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांनुसार पत्रकारितेला एक नवीन दिशा मिळालेली दिसून येते. वस्तुस्थितीदर्शक घटनांचा मागोवा घेऊन ती स्पष्टपणे मांडणे हे पत्रकाराचे काम झालेले दिसून येते. राज्यघटनेतील तरतुदींनुसार लोकशाहीच्या चौकटीत शासनाचे योजना, नियम, कायदे जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच जनतेच्या समस्या, जनतेपुढील प्रश्न हे शासनापर्यंत पोहोचवणारा दुवा म्हणजे राजकीय पत्रकारिता होय. या संदर्भाने आज आपण राजकीय पत्रकारिता याचा व्याख्या व अर्थ या प्रश्नाचा आढावा घेणार आहोत. राजकीय पत्रकारिता म्हणजे प्रशासन, राज्यघटना, राजकीय नेते आणि समाज यांच्यातील विविध घटनांची वस्तुस्थिती माध्यमांद्वारे मांडण्याची भूमिका निभावणे म्हणजे राजकीय पत्रकारिता होय. लोकशाहीमध्ये ज्या राजकीय घटना, घडामोडी, व्यवहार घडत असतात यांच्यातील वस्तुस्थिती जशी आहे तशी माध्यमांनी जनतेसमोर मांडणे म्हणजेच पत्रकारिता होय. यानंतर राजकीय पत्रकारितेची दुसरी व्याख्या देण्यात आलेली आहे. ती म्हणजे राजकारण व समाज यांच्यातील दुवा साधणारा घटक म्हणजे राजकीय पत्रकारिता होय. दुवा या शब्दातून दोन प्रकारचे अर्थ निघतात. पहिला अर्थ विविध राजकीय व सामाजिक प्रश्न, समस्या, अन्याय, कौतुकाच्या बाबी राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे आणि दुसरा अर्थ शासनाची विविध धोरणे, निर्णय, कायदे जनतेपर्यंत पोहोचवणे होय. या ठिकाणी राजकारण आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून राजकीय पत्रकारितेचा उल्लेख स्पष्ट होतो. आदर्श पत्रकारिता कशी हवी याबाबत अनेक माध्यमातून तज्ज्ञांनी विवेचन केलेले दिसून येते. आदर्श राजकीय पत्रकारितेच्या संदर्भात भारताने लोकशाही व्यवस्थेचा जरी स्वीकार केला असला तरीही लोकशाहीमध्ये सत्ता स्पर्धेतून राजकीय पक्षांमध्ये स्वार्थ निर्माण होऊ शकतो आणि या स्वार्थातून विचारसरणीतील संघर्ष, आर्थिक संघर्ष, निवडणुकांमधील साम दाम दंडभेद व्यवहार आणि म्हणून राजकीय पत्रकारिता ही या राजकीय घटकांमधील सत्य शोधून ते समाजापुढे मांडण्याचे काम करणारी असावी. याच संदर्भाने सद्य परिस्थितीनुसार आदर्श पत्रकारितेचे 10 पैलू सांगता येतात. या पैलूंद्वारे राजकीय पत्रकारितेचा अर्थ स्पष्ट होतो. 10 पैलू एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. हे सर्व गुण त्या पत्रकारितेत असायला हवे तरच खऱ्या अर्थाने राजकीय पत्रकारिता आदर्श ठरेल. तसेच या 10 गुणांवरून राजकीय पत्रकारितेचा अर्थ देखील स्पष्ट होतो. अलीकडच्या काही दशकांमध्ये राजकीय पत्रकार हे विशिष्ट राजकीय पक्षांच्या जवळीक साधलेले दिसून येतात. एवढेच नव्हे तर राजकीय पत्रकारांनी पक्षात प्रवेश करून पक्षाचीच विचारसरणी ही स्वीकारलेली दिसून येते. अशा परिस्थितीत विशिष्ट पक्षाची विचारणी स्वीकारलेले पत्रकार हे राजकीय तटस्थतेने लिखाण करू शकतील का? राजकीय पत्रकार सत्यशोधन करत असताना एखादा विचार एखाद्या पक्षाशी संदर्भात राहून एखाद्या पक्षामध्ये राहून तटस्थतेने आपली मांडणी करू शकतील का? हाही मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या पुढील 10 पैलूंद्वारे राजकीय पत्रकारितेचा आदर्श प्रारूप कोणते,
राजकीय पत्रकारितेचा योग्य अर्थ कोणता यावर याचा आढावा आपण घेणार आहोत. यातील पहिले मूल्य म्हणजे सर्वसमावेशकता होय. पत्रकारितेमध्ये समाजातील सर्व घटकांचा, समाजातील सर्व बाबींचा, सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला हवा. राजकीय पत्रकारिता ही सर्वसमावेशक हवी. सर्व राजकीय पक्षांच्या बातम्या येतील असा प्रयत्न असायला हवा. बऱ्याचदा सत्ताधारी पक्षाच्या बातम्या येण्याचे प्रमाण, निवडणुकांच्या काळात सत्ताधारी पक्षांच्या बातम्या जास्त येण्याचे प्रमाण दिसून येते. एरवी सत्ताधारी पक्ष वृत्तपत्रांमधून व्यवस्थेचा वापर करून आपल्या बातम्या जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न होताना दिसून येतो आणि म्हणून सर्वच राजकीय पक्षांच्या बातम्या असल्यास ही पत्रकारिता सर्वसमावेशक ठरेल. राजकारणामुळे परिणाम होणाऱ्या घटकांकडेही लक्ष हवे. एखाद्या राजकीय पक्षाने त्याच्या राजकारणामुळे त्या घटकांवर परिणाम झाला, त्या घटकांच्या बातम्या देखील पत्रकारितेने जनतेसमोर, समाजासमोर, शासनासमोर मांडल्या जाव्या. आपण बातम्या देत असताना बातम्यांचा परिणाम कोणावर होणार, ज्यांच्यावर बातम्यांचा परिणाम होणार, परिणाम झाल्यानंतर तो परिणाम जर नकारात्मक असेल तर अशा प्रकारच्या बातम्यांबाबत निश्चितच पत्रकारितेमध्ये विचार व्हावा. त्यात समाजाचे हित आहे का याचाही पत्रकाराने विचार करावा. तरच ते आदर्श राजकीय पत्रकारितेचे मूल्य ठरेल. समाजहित नसणारी बातमी ही निश्चितच राष्ट्रहितालाही मारक ठरते. म्हणून राष्ट्रीय हित समोर ठेवून सर्वसमावेशकता ही राजकीय पत्रकारितेमध्ये असायला हवी. बातमी कोणासाठी देत आहोत हे राजकीय पत्रकाराने पारखले जावे. कधीकधी बातमी देत असताना गुंड प्रवृत्तीच्या राजकीय नेत्यांच्या बातम्या देखील सकारात्मक बाबी जनतेसमोर मांडल्या जातात. सकारात्मकता मांडणे हे निश्चितच चांगले आहे, परंतु स्वार्थी वृत्तीने एखाद्या गुंडाचे चुकीचे वर्णन जनतेसमोर येणे, एकांगी बाजू मांडली जाणे हे समाजहिताला निश्चितच मारक ठरणारे आहे. बातमीमुळे समाजाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. केवळ राजकीय बातम्या देणे अपेक्षित नसून त्या अनुषंगाने प्रशासकीय, सामाजिक विषय दिले पाहिजेत. तरच ती बातमी पत्रकारिता सर्वसमावेशक ठरेल. समाजामध्ये असंख्य प्रकारचे प्रश्न आहेत. समाजासमोर असंख्य प्रकारच्या समस्या आहेत. त्या समस्यांवर, त्या प्रश्नांवर निश्चित वाचा फोडण्याचे काम राजकीय बातम्यांबरोबरच सामाजिक, प्रशासकीय, आर्थिक, राजकीय या सगळ्या बातम्यांना न्याय देणे, सगळ्या बातम्यांचा पत्रकारितेने समावेश करणे म्हणजेच सर्वसमावेशकता होय. हे पहिले मूल्य सर्व घटकांना राजकीय पत्रकारितेमध्ये संधी देताना दिसते. दुसरे आदर्श मूल्य तुलनात्मकता होय. तुलनात्मकता केवळ दोन पक्षांची नव्हे, दोन राजकीय व्यक्तींची किंवा दोन समाजांची नव्हे, तर ही तुलनात्मकता एक समाजाकडून एखाद्या नेत्यावर आरोप होत असेल तर दुसरी बाजू संबंधित नेत्याची बाजू देणे, अन्यथा ती बातमी एकांगी ठरेल. तुलनात्मकता करत असताना साधक बाधक दोन्ही घटकांची तुलनात्मकता हवी. दोन पक्षांची तर तुलना व्हावीच, पण त्याचबरोबरीने राजकीय व्यक्ती आणि समाज यांच्यातील समानताही हवी. एखाद्या नेत्याने समाजातील काही घटनांबाबत आरोप केले तर समाजाचे म्हणणेही पत्रकाराने देण्याचे काम केले पाहिजे. एकूणच कोणत्याही बाबतीत तुलनात्मकता हवी, समतोल साधायला हवा. पत्रकाराने बातमी देत असताना एकांगी बातमी जर दिली तर निश्चितच एखाद्या व्यक्तीवर, समाजावर, संस्थेवर किंवा एखाद्या समाजातील घटकावर, पक्षावर अन्याय होण्याची शक्यता या ठिकाणी होऊ शकते. म्हणून ही बातमी ही एकांगी नसावी, तर दोन्ही घटकांचा विचार केला जावा. या तुलनात्मकता तत्वामध्ये ही बाब निहित झालेली दिसून येते. यामुळे आदर्श राजकीय पत्रकारिता स्पष्ट होते. यानंतर विश्लेषकता. विश्लेषणातून चुकीची बाजू मांडता आली पाहिजे. पत्रकार जे विश्लेषण करत असतो त्या विश्लेषणामध्ये चुकीची बाजू कोणती तेही मांडता आले पाहिजे. त्याचबरोबर केवळ आरोप नव्हे तर त्यावर उपाययोजनाही सुचवता आल्या पाहिजे. पत्रकारितेने फक्त आर्थिक स्वार्थ किंवा नफाबाजीचे उद्दिष्ट बाजूला सारून एखादी समस्या, एखादी चुकीची बाजू
जर मांडली तर त्यावर उपाययोजना काय करता येतील या सुचवल्यास निश्चित सामाजिक साध्य होईल. राजकीय विश्लेषण देत असताना त्यामागची पार्श्वभूमी व संभाव्य परिणामही देता आले पाहिजे. एखाद्या नेत्याने भाषण देत असताना त्याचे भाषणातील एखादे भडकाऊ वाक्य फक्त समोर मांडले जाते, परंतु त्या भाषणाची पार्श्वभूमी मांडली जात नाही. परिणामी त्याचा वेगळाच अन्वय अर्थ समाजापर्यंत पोहोचला जातो. तसेच त्या बातमी दिल्यानंतर एखादी भडक बातमी जर समाजापर्यंत गेली तर त्याचे संभाव्य परिणामही देता आले पाहिजे. एखाद्या विषयाचे विश्लेषण हा राजकीय पत्रकारितेचा गाभा असतो. विश्लेषण देताना चिमटे, सुविचार, टोमणे किंवा वात्रटिका यांचाही वापर करावा, परंतु यांचा वापर करत असताना समयसूचकता, काळ, कायदा यांचा सुद्धा विचार केलेला असावा. पत्रकाराने राजकीय विश्लेषण करत असताना त्या विश्लेषणामध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये राहून समयसूचकतेचं ज्ञान ठेवून सुविचार आणि वात्रटिका यांचा वापर करावा. हा पत्रकारितेचा गाभा ठरतो. राजकीय परिस्थितीचे, पेच प्रसंगाचे योग्य विश्लेषण करणारे पत्रकार चांगले राजकीय पत्रकार होऊ शकतात. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचे विश्लेषण करत असताना त्या विश्लेषणातून सत्य समोर आले पाहिजे. त्याचे विश्लेषण करत असताना त्यातील दोष आणि गुण ह्याही बाबी समोर आल्या पाहिजे. फक्त एकांगी बाजूचे वर्णन न करता साधक बाधक बाबींचाही जनतेसमोर, समाजासमोर येणे गरजेचे ठरते. यानंतर पुढचे आदर्श मूल्य म्हणजे वस्तुस्थिती दर्शकता. भूतकाळातील संदर्भ आणि भविष्यकाळाचा वेध घेणे आवश्यक असले तरी त्याला वस्तुस्थितीचा आधार असायला हवा. पत्रकाराने ही घटना, जी घडामोड घडली आहे तीच जनतेसमोर आणणे अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा प्रसंग घडलेला वेगळा असतो आणि नंतर वृत्तपत्रांमध्ये किंवा या पत्रकारितेद्वारे ही घटना वेगळ्याच पद्धतीने समोर मांडली जाते. या ठिकाणी राजकीय द्वेष किंवा चुकीचा अन्वयार्थ काढून त्या वस्तुनिष्ठतेला बगल दिली जाते. त्यामध्ये वस्तुनिष्ठता असायला हवी. वस्तुनिष्ठ वक्तव्य असतील तर त्यावर तक्रारी येऊ शकणार नाही. बऱ्याचदा एखाद्या वस्तुस्थितीचा, घडामोडीचा चुकीचा अर्थ समोर मांडला जातो, वस्तुस्थिती बाजूला सारली जाते आणि त्यामुळे जनतेकडून तक्रारीही येऊ शकतात. त्यातून कुणाला मुद्दामहून टोमणे मारण्याचा विचार असेल किंवा एखाद्या विरोधकाला फायदा होईल असे घडत असेल तर त्यावर सर्वसामान्यांच्या तक्रारी येऊ शकतात. बातम्या देताना वस्तुस्थिती दर्शक आवश्यकता आहे. एखाद्या नेत्याने भाषणातून सांगितलेले मुद्दे बातमी देणे आवश्यक आहे. राजकीय पत्रकाराने एखाद्याच्या तोंडी न बोललेले वाक्य घालू नये. बऱ्याचदा एखाद्या भाषणामध्ये ते वाक्य बोललेही नसते, परंतु विशिष्ट दुसऱ्या वाक्याचा संदर्भ घेऊन ती बाब, चुकीची बाब जनतेसमोर मांडली जाते आणि मग या ठिकाणी वस्तुस्थिती दर्शकतेचे तत्व पायदळी तुडवले जाते. पत्रकारितेलाही कलंक लागतो. म्हणून आदर्श राजकीय पत्रकारितेसाठी वस्तुस्थिती दर्शकता हे मूल्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. यानंतर आदर्श राजकीय पत्रकारितेसाठी पुढचे मूल्य म्हणजे निष्ठा, ज्याद्वारे आदर्श राजकीय पत्रकारितेचा अर्थ स्पष्ट होतो. सर्वात महत्त्वाचे, राजकीय पत्रकारितेमध्ये निष्ठा हवी. पत्रकाराने आपली निष्ठा आपल्या लिखाणावर ठेवायला हवी. निष्ठा एखाद्या नेत्याविषयी किंवा पक्षाविषयी नव्हे तर आपल्या लिखाणावर हवी. लिखाणावर निष्ठा ठेवणारा पत्रकार हा सत्य शोधण्यापर्यंत जाऊ शकतो. लिखाणावर निष्ठा ठेवणारा पत्रकार हा समाजहित आणि देशहिताचे लिखाण करू शकतो. मात्र राजकीय पत्रकारांनी जर एखाद्या पक्षावर निष्ठा ठेवली तर त्या पक्षाची विचारसरणीचा स्वीकार तो करतो. त्याचबरोबर तो पत्रकार एकांगीपणे लिखाण करत असतो आणि म्हणून राजकीय पत्रकाराने आपल्या लिखाणावर निष्ठा असावी. आपले लिखाण विकले गेले असे कोणी जर म्हणेल तेव्हा त्या पत्रकारितेचे सर्वात मोठे अपयश मानले जाते. अलीकडच्या कालखंडात लिखाण विकले जाणे ही गोष्ट सहजासहजी घडताना दिसून येते. अनेक पत्रकार राजकीय पक्षांच्या संदर्भातच सकारात्मक पॉझिटिव्ह लिखाण करताना दिसून येतात आणि त्या पक्षाची नकारात्मकता बाजूला सारतात. म्हणजेच ते पत्रकार त्या पक्षांना विकले गेलेले असतात आणि हे पत्रकारितेचे सर्वात मोठे अपयश मानले. आपल्या लेखणीला
कोणताही डाग लागू नये याची काळजी राजकीय पत्रकारांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसून येत नाही. म्हणून आदर्श राजकीय पत्रकारितेसाठी निष्ठा, आपल्या लिखाणावर निष्ठा असणे अत्यंत गरजेचे आहे. यानंतर पुढचे मूल्य म्हणजे भेदभाव विरहितता. एखाद्या नेत्याचे, संस्थेचे समाजहित मनात ठेवून भेदभाव करत बातमी देऊ नये. तसेच मनात सूड भावना ठेवून राजकीय बातमी देऊ नये. परंतु सध्या या उलट घडताना दिसून येते. बऱ्याचदा पत्रकार राजकीय नेत्याविषयी, संस्थेविषयी, समाजातील विशिष्ट घटकांविषयी सूड भावना मनात ठेवून लिखाण करताना दिसून येतात. विशेषतः पत्रकार हा कोणत्या समाजातील घटक आहे, कोणत्या समाज घटकातील आहे, त्याची बौद्धिक किंवा त्याचा माइंडसेट कोणत्या प्रकारचा आहे याचा परिणामही त्याच्या लिखाणावर होताना दिसून येतो. तो जर एखाद्या विशिष्ट जातीतील, विशिष्ट धर्मातील असेल तर तो त्या हिताचेच लिखाण करताना दिसून येतो. एखाद्या पक्षाचा असेल तर तो त्या पक्षाचेच लिखाण करताना दिसून येतो आणि तो विरोधी पक्षाचे लिखाण करू शकत नाही. या ठिकाणी पत्रकारितेमध्ये भेदभाव होण्याची शक्यता असते. एखाद्या कारणाने संबंधित पत्रकार एखाद्या नेत्याकडून दुखावला जाऊ शकतो. अशा वेळी सूड भावनेतून बातमी किंवा विश्लेषण देण्याचे प्रकार घडतात. हे राष्ट्रीय पत्रकारितेच्या नीतीविरोधी आहे. म्हणून पत्रकारितेमध्ये सूड भावना बाजूला ठेवून जी गोष्ट घडली त्याच पद्धतीने ती जनतेसमोर येणे, समाजासमोर, सरकारपर्यंत येणे गरजेचे असते. सूड भावना बाजूला ठेवून सत्यशोधन करणे हा पत्रकारितेचा आत्मा आहे. आणि म्हणून राजकीय नेत्याच्या चुका समाजमन त्यांना आपल्या राजकीय नेत्याच्या चुका ह्या समाजासमोर मांडण्यासाठी त्या ठिकाणी सत्यशोधन हा उद्देश समोर ठेवून त्या मांडल्या जाव्यात. कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये हे आदर्श पत्रकारितेचे एक निश्चित तत्व ठरते आणि म्हणून भेदभाव विरहितता हे तत्व राजकीय पत्रकारितेचा अर्थ स्पष्ट करते. यानंतर समाजभान. पत्रकारांनी समाजभान बाळगायला हवे. राजकीय पत्रकारांनी समाजातील प्रश्न लक्ष वेधून घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. समाजहित, देशहित, सत्यशोधन, सत्याची प्रस्थापना, सत्याची मांडणी यासाठी राजकीय पत्रकारांनी निर्भीडपणे पुढे यावे. बऱ्याचदा पत्रकारांना राजकीय प्रभावाला, दबावालाही बळी पडावे लागते आणि म्हणून तरी असा धोकाही असला तरीही पत्रकारांनी समाज आणि देशहित समोर ठेवून सत्यशोधन करण्यासाठी समाजभान राखले पाहिजे. राजकीय व्यक्तींकडून समाजाचे नुकसान होत असेल तर पत्रकाराची बातमी ते परखडपणे दिसले पाहिजे. कोणालाही न घाबरता निर्भीडपणे ती बातमी दिली गेली पाहिजे. समाजाचे नुकसान होणार नाही अशाच भावना बातमी देताना असली. एखादा नेता निवडून येण्यासाठी समाजाचे भले करण्याच्या विविध आश्वासने देतो. निवडणुकींच्या कालखंडात नेता आपल्या भाषणातून वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासने देतो आणि नंतर निवडून आल्यानंतर ती पूर्ण करत नाही. अशा परिस्थितीत राजकीय पत्रकाराने समाजाच्या भल्याचे भान ठेवून बातमी द्यायला हवी. म्हणून समाजभान जर पत्रकारांनी बाळगले तर निश्चितच राजकीय पत्रकारिता प्रस्थापित होते. आदर्श राजकीय पत्रकारिता समोर येऊन समाजहित साध्यही होते. यानंतर आदर्श राजकीय पत्रकारितेचे मूल्य म्हणजे कठोरपणा. कठोरपणाचा अर्थ असा होतो सत्याची बाजू मांडणे. सत्य प्रस्थापित करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत चुकणे नव्हे. सत्याची बाजू मांडत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही प्रकारचा प्रभाव आला तरी आपण कठोरपणाने त्या सत्याशी ठाम राहणे म्हणजेच कठोरपणा होय. राजकीय नेत्यांमध्ये गुंड प्रवृत्ती असतात. निवडणूक जिंकण्यासाठी प्रसंगी साम, दाम, दंड, भेद या कृत्या वापरल्या जातात. त्या प्रसंगी काही घटकांवर अन्याय होऊ शकतो. या अन्याय झालेल्या घटकांची बाजू सातत्याने मांडत राहणे म्हणजेच कठोरपणा होय. सत्याची बाजू मांडण्यासाठी कठोर होणे हे पत्रकारितेसाठी आदर्श मानले जाते. राजकीय पत्रकारांनीही कठोर बनत त्या चुका उघड्या करून समाजाला अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चुकीचे असेल
तर त्याला चूक आणि बरोबर असेल तर त्याला बरोबर म्हणण्याची क्षमता राजकीय पत्रकारितेत असते. पत्रकारांनी चुकीच्या आणि चांगल्या या बाजू ओळखून योग्य व्यक्तीला न्याय देण्यासाठी, सत्याची बाजू मांडण्यासाठी नेहमी कठोर असले पाहिजे. यानंतर पुढचे मूल्य म्हणजे व्यावसायिकता होय. स्वातंत्र्यपूर्व कालखंडाचा विचार केला तर भारतातील पत्रकारिता ही स्वातंत्र्य लढा केंद्रित होती. स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रवादाची भावना, देशप्रेमाची भावना, ब्रिटिशांना विरोध करण्याची भारतीयांची प्रवृत्ती ही निश्चितच पत्रकारितेसाठी वाखाणण्याजोगी होती. ही पत्रकारिता देशप्रेमाने ओसंडून वाहत होती. त्यानंतरच्या काळात, स्वातंत्र्यानंतरच्या काळात लोकशिक्षण आणि समाज सुधारणा हा उद्देश काही कालखंडासाठी प्रमुख होता. परंतु काळातील बदलानुसार, जागतिकीकरणाच्या बदलामुळे आता आधुनिक पत्रकारिता मात्र व्यावसायिक झालेली. माध्यम किंवा पत्रकार कंपनीला नफा मिळणे हा मोठा उद्देश संबंधित पत्रकारांचा असतो. अशा परिस्थितीत पत्रकार त्याच्या व्यवसायावर निष्ठा ठेवून आपल्या माध्यम समूहासाठी उत्पन्नाचे मार्ग शोधायला प्रयत्न करत असतो. निश्चितच पत्रकार ज्या ठिकाणी काम करत असतो त्याचा उद्देश आर्थिक नफा मिळवणं हा असावाच. त्याच्या उदरनिर्वाहासाठी, उपजीविकेसाठी त्याने उत्पन्नाचा सोर्स किंवा तो ज्या ठिकाणी समूहासाठी काम करतो, ज्या वृत्तपत्रासाठी, ज्या संस्थेसाठी काम करतो, त्याच्या हिताचा विचार निश्चित असावा, त्याच्या व्यवसायावर निष्ठा देखील असावी. परंतु हे करत असताना समाजहिताचे, देशहिताचे, सत्यशोधनाचे मूल्य देखील पत्रकारांनी जपावयास हवे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ज्या पद्धतीने राष्ट्रहितासाठी पत्रकारितेचा वापर होत होता, आजही स्वतःचं आर्थिक हित जपत असताना राष्ट्रहिताचा उद्देशही पत्रकारितेने जपायला हवा. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. यानंतर पुढचं मूल्य म्हणजे पारदर्शकता होय. राजकीय पत्रकारांनी पारदर्शक राहून आपले पत्रकारितेचे कार्य केले पाहिजे. एखादा विषय देताना त्यातून काही भाग वगळू नये, म्हणजे त्या विषयाच्या अनुषंगाने संपूर्ण विवेचन द्यायला हवे. कधीकधी काही प्रसंगांमध्ये विशिष्ट राजकीय पक्षांच्या संदर्भात पत्रकार असतात आणि ते विरोधी पक्षातील नेत्यांच्या भाषणामधून काही भाग वगळून किंवा त्या भाषणाची पार्श्वभूमी बाजूला सारून एखाद्या विशिष्ट वाक्याचा एक वेगळा अर्थ काढून त्याला भडक ब्रेकिंग न्यूज म्हणून समोर आणतात. परिणामी या ठिकाणी पारदर्शकता राहत नाही आणि म्हणून बातमी देत असताना कोणताही भाग वगळू नये. त्या विषयाच्या अनुषंगाने संपूर्ण विवेचन त्या बातमीमध्ये असायला हवे. बातमीत एखाद्यावर आरोप केला गेला असेल तर त्या सोबतच्या संबंधित व्यक्तीचा खुलासाही त्या ठिकाणी कोर्टमध्ये दिलेला असावा. एखाद्या विरोधी पक्षातील किंवा सत्ताधारी पक्षातील व्यक्तीवर आरोप झाला आणि तो आरोप ज्यांनी केला किंवा ज्या व्यक्तीवर आरोप झाला त्या व्यक्तीचेही म्हणणे जाणून त्या व्यक्तीचेही म्हणणे पत्रकारामध्ये एका चौकटीत बाजूला मांडलेले असावे. म्हणजेच या ठिकाणी बातमीच्या दोन्ही बाजू ह्या जनतेसमोर येतील आणि त्यातील साधक बाधक बाबी जनतेसमोर आल्यानंतर त्यातील सत्यशोधन जनतेला करता येईल. त्याबरोबरच त्या ठिकाणी समाजहिताचा बाजू कोणती, कोणता राजकीय पक्ष, कोणती विचारसरणी, कोणती व्यक्ती समाजहिताची आहे, कोणता राजकीय पक्ष हा भ्रष्टाचाराचे समर्थन करणारा आहे, कोणता भ्रष्टाचाराविरोधात लढणारा आहे, कोणता राजकीय पक्ष समाजहित किंवा विकासाच्या विचारसरणीवर काम करणारा आहे, कोणता राजकीय पक्ष धर्माचा वापर करून राजकारणामध्ये लढतो आहे. या सगळ्या बाबी या साधक बाधक किंवा दोन्ही बाजू पत्रकारांनी जर जनतेसमोर, समाजासमोर मांडल्या तर यातून स्पष्ट होईल. म्हणजेच पारदर्शकता जर असेल तर निश्चितच आदर्श राजकीय पत्रकारिता प्रस्थापित होईल. राजकीय व्यक्तींची भाषणे शक्यतो स्पर्धकांवर आरोप करणारे असतात. राजकीय पुढारी या आपला जो स्पर्धक आहे त्यावर नेहमी आरोप करत असतात. बऱ्याचदा ह्या आरोपांमध्ये तथ्यही नसते. बऱ्याचदा ह्या आरोप हे खरे असण्याची शक्यताही असते. म्हणून मोठा व गंभीर आरोप असेल आणि ज्याच्यावर आरोप केला गेला त्या व्यक्तीचे म्हणणे आवर्जून त्या बातमीमध्ये दिले गेले असले पाहिजे. याही ठिकाणी एकच अर्थ स्पष्ट होतो की
या ठिकाणी एकांगी बातमी न देता बातमीच्या दोन्ही बाजू ह्या मांडल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणजेच यातून पारदर्शकता निश्चितच निर्माण होईल. या ठिकाणी या विविध आदर्श राजकीय मूल्यांद्वारे आदर्श राजकीय पत्रकारितेचा अर्थ स्पष्ट. पत्रकारितेतून या सगळ्या मूल्यांद्वारे एकच बाब पुढे येते, ती म्हणजे राजकीय पत्रकारितेत सत्य शोधण्यासाठी प्रयत्न केला जावा, राष्ट्रहित आणि समाजहित साध्य होईल यासाठी एकांगी बाजूचा विचार न करता दोन्हीही बाजूंचा मांडणी पत्रकारितेत व्हावी आणि सत्याची बाजू जनतेसमोर, समाजासमोर, शासनासमोर मांडली जावी. हा पत्रकारितेचा अर्थ या मूल्यांद्वारे स्पष्ट होतो. थँक्यू व्हेरी मच.